हाय हॅलो, कसे आहेत सगळे. तर आज मी माधुरी स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मी आज सकाळचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते. सकाळपासून म्हणजे 9 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत मी काय करते ते मी आज शेअर करणार आहे सगळं. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. तर चला तर मग सुरुवात करते. मी आज सकाळी उठल्यानंतर ना पोहे बनवले. आता कसं शाळेला तर सुट्ट्या आहेतच. आता राहिले 4-5 दिवस शाळा ओपन व्हायसाठी. तो रुटीन आता तो चेंज होईल जाईल. 4-5च दिवस राहिले. हे उशिरा उठणं, सगळं टाईमपास करणं आणि सगळ्या गोष्टी करणं हळूहळू. तर आता तर नाही, आता सोमवारपासून तर अनुची शाळा चालू होणार आहे. तर मग तो रुटीन चेंज होऊन जाईल सकाळपासूनचा रुटीनचा 6 वाजल्यापासूनचा. तो व्हिडिओ पण मी टाकेलच. तर आता बघा मी इथं नाश्त्याला पोहे बनवले आणि चहा केला. आणि नाश्त्याला थोडा टाईम होता तोपर्यंत मी प्लांट्स बघितले. हे बघा किती छान असे फुलं जास्वंदाचे आले होते मोठे मोठे. आणि दादूचं बघा असं चाललेलं की काय करू नको, इथं माझ्यासोबत खेळ. आणि बघा असंच घरात थोडंसं मी हात मारत असते, रोज रोज जे हाताला येईल असं साफ करत असते, जाळं ते काढत असते. तेवढंच आपल्या घरात म्हणजे घराला चांगलं वाटतं. आणि मग जाळ वगैरे ते काय घरात दिसत नाही, असं कोणी आलं तर घाण असं वाटत नाही. तर असं हाताला येईल तेवढं मी साफ करत असते. झाडून घेतला बेडरूम वगैरे आणि त्याच्यानंतर मग हॉल वगैरे पण झाडून घेते स्वच्छ. त्याच्यानंतर हॉल स्वच्छ, कारण की हॉलमध्ये तर खूप वेळा जरी झाडू मारला ना तरी कमीच आहे. कारण की मुलं एक सारखाच पसारा करत असतात, सारखाच कचरा टाकत असतात. बिस्किट खाल्लं की टाकलं, काही खाऊ खाल्ला की टाकलं, तर ते सारखंच करत असतात. म्हणून त्यासाठी हॉलमध्ये तर मला सतत झाडू मारावाच लागतो. कारण की दादू पण मग काय पण खाली पडलेलं असतं ना ते उचलून खातो, म्हणून मग सारखं झाडू मारत असते. त्याच्यानंतर नाश्ता झाल्यानंतर मी नाश्त्याचे पुन्हा भांडे घासून घेतले, सगळं किचन वटा ते साफ करून घेतला. आणि फ्रीज जेव्हापासून दादूला खोलता येतो तेव्हापासून सारखाच खोलतो आहे. आणि हा बघा कावडा रोजच येत असतो, काही ना काही त्याला द्यावंच लागतं, त्याशिवाय तो जातच नाही. इथे दुपारच्या जेवणाला ना मी भोपळ्याच्या पुऱ्या केल्या होत्या असंच नॉर्मल म्हणून. आणि भोपळा बघा किसून घेतल्यानंतर असा पाण्यातून काढून सण पिठामध्ये नाही का मिरची ते टाकून सण मळून घेतलं आणि त्याच्यावरून छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या. इथं दादू खूप त्रास देत होता, म्हणजे स्टँड ठेवणं ना अशक्य झालं होतं. मग ते मी किचनवरतीच ठेवलं होतं स्टँड, म्हणून थोडंसं व्हिडिओमध्ये असं चेंज दिसत असेल तुम्हाला, कारण की सारखंच येऊन हलवत होता ते. आणि पीठ मळून घेऊन ना छान छान अशा छोट्याशा पुऱ्या केल्या. त्याच्यासोबत बटाट्याची भाजी पण केली होती, कारण की दादूला आवडते. कारण की लहान मुलांनी पोटभर खाल्लं ना तर बरं वाटतं आणि ते शांत पण बसतात, नाही तर मग खूप मस्ती करतात, चिडचिड करतात त्यासाठी. तर असं मळून घेतलं बघा पीठ मी. तर भोपळ्याच्या पुऱ्या तुम्हाला माहिती असतील तर मला कमेंट करून सांगा. हे बघा इथं बटाट्याची भाजी करून घेते मी. आणि दुपारचं म्हणजे एवढंच काम असतं. त्याच्यानंतर मग मी भांडे ते घासून घेते जेवणाचे. आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळचा जो स्वयंपाक असतो तो पण रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आणि बटाट्याची भाजी कशी ही जी वडापावमध्ये असते ना तशीच पाहिजे असते ह्या लोकांना. अशी दुसरी अशी मिरच्या तेन कापून नाही पाहिजे. बटाट्यामध्ये वडापावमध्ये असते ना तीच पाहिजे असते, मग ती तशीच करावी लागते, तेव्हाच ते आवडीने खातात. आणि छान छान अशा छोट्याशा पुऱ्या करून रेडी झालेल्या आणि त्यांना लगेच खायला देते. बघा किती सुंदर झाल्या. चला बाय.